नमस्कार मित्रांनो, आज आपण HTML मध्ये इमेजेस कसे ॲड करायचे ते आपण शिकूया. चला एक इमेज ओपन करूया आपण वेब पेज. फॉर एक्झाम्पल हे वेब पेज आहे. या वेब पेजमध्ये बॅकग्राऊंड घेतलेलं आहे ऑलरेडी. आपल्याला फक्त याच्यामध्ये इमेज कशी ॲड करायची ते आपण घेऊया. हा वेब पेज आपण याला मिनिमाइज करू आणि ओपन विथ नोटपॅडमध्ये तुम्हाला माहीतच आहे, आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलंच आहे HTML कोडिंग कसं करायचं आहे. आणि त्याची कोडिंग आपल्याला एडिट करायचं असेल तर ओपन विथ नोटपॅड म्हणायचं. नोटपॅडवर गेलात की तुम्हाला ही कोडिंग दिसेल. बॉडी बॅकग्राऊंड वगैरे त्यांनी घेतलेलं आहे. बॉडी बॅकग्राऊंड इथं क्लोज केलं आपण. आणि आपण आता इमेज घ्यायची आपल्याला. यामध्ये इमेज घ्यायची असेल ती इमेज टॅगसाठी तुम्हाला IMGSRC अशा प्रकारचा एक टॅग तुम्हाला वापरावा लागेल. IMGSRC म्हणजे इमेज सोर्स. आता इमेज सोर्स आपल्याला कुठून घ्यायचा आहे, कसा घ्यायचा ते आपण बघूया. इमेज सोर्स घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला आपले इमेजेस कुठे सेव्ह केलेले आहेत ते बघावं लागेल. इमेज आपण याच्यामध्ये सेव्ह केलेलं आहे. फॉर एक्झाम्पल एवढे इमेजेस आहे, तर त्यांना आता आपल्याला घ्यायचं एक गजानन महाराजाची इमेज आहे. ही इमेज आपल्याला त्यामध्ये घ्यायची आहे. त्या इमेजेचं लोकेशन आपण सर्च करू. राईट बटन क्लिक करायचं, प्रॉपर्टीजमध्ये जायचं. त्याचं लोकेशन आहे बघा. इमेजचं नाव आहे URL आणि फॉर्मॅट आहे PNG, म्हणजे URL.png आपल्याला टाईप करावं लागेल. आणि लोकेशन आहे त्याचं D ड्राईव्ह आणि AI नावाचं फोल्डर. तर ते लोकेशन कॉपी करूया आपण. कंट्रोल-C कॉपी केलं मी आणि आपल्या कोडिंगमध्ये इथं पेस्ट करूया. कॉमा इन्व्हर्टेड कॉमामध्ये Ctrl-V. D ड्राईव्ह AI स्लॅश द्यायचं आणि URL त्या इमेजचं नाव टाईप करायचं. इमेज ज्या नावाने सेव्ह केलेली आहे त्या नावाचं, इमेजच्या नावाने. आणि .png फॉर्मॅट असल्यामुळे PNG टाईप केलं. JPG असेल तर JPG करायचं. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा टाईप करायचा. त्यानंतर शिफ्ट दाबून मोर दॅन लेस दॅनचं साईनने आपलं ते इमेज सोर्स नावाचं टॅग क्लोज करायचं. Ctrl-Sनं सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर इथे बघा तुमच्या याच्यामध्ये वेब पेजमध्ये रिफ्रेश करून इमेज गजानन महाराजाची इमेज इथे ॲड झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही इमेज सोर्स या नावाने तुमचं इमेज ॲड करू शकता. यामध्ये आणखी आपण एक एडिट करूया की जी इमेज आहे तिची हाईट आणि वेट आपल्याला कमी जास्त करायची असेल तर HEIGST हाईट आणि इज इक्वस्ट करून जर तुम्ही इथे टाईप केलं 150 आणि WIDTH असं टाईप करून त्याच्यामध्ये 300 जर प्रेस केलं आणि Ctrl-S प्रेस केलं तर अशा प्रकारे ते इमेजची साईजसुद्धा तुम्ही इथे डिझाईन करू शकता. किती प्रकारची इमेज आपल्याला घ्यायची आहे तर अशा प्रकारे इमेज आपण इथे घेतलेली आहे. आपण जेवढी साईज देऊ तेवढे साईज आपण इमेजमध्ये इथे घेता येईल. अशा प्रकारे इमेज ॲड करून त्याच्यामध्ये साईज आपल्याला डिसाईड करता येते. इमेज SRC नावाचं काय करायचं, टॅग घ्यायचा. त्याच्यामध्ये ड्राईव्हचं लोकेशन द्यायचं आपलं इमेजचं आणि नाव टाईप करून हाईट आणि वेट तुम्ही टाईप करून Ctrl-S करून सेव्ह करायचं आणि तुमच्या वेब पेजमध्ये तुम्ही इमेज ॲड करू शकता. धन्यवाद.